जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 8वा. सूक्ष्म जीव निरूपण नाम. श्रीराम समर्थ. रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेने चिपडे तयामध्ये. दशक 15. समास 8. सूक्ष्म जीव निरूपण नाम. या समासाचे आज आपण श्रवण करणार आहोत. श्री समर्थांनी या समासामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या सृष्टीमध्ये होणाऱ्या जीवांचा, सूक्ष्म जीवांचा विचार यामध्ये केलेला आहे. इथे सूक्ष्म या शब्दामध्ये लहान अशा अर्थाने घेतलेला आहे. सूक्ष्म हा शब्द लहान या अर्थाने घेतलेला आहे. ते अत्यंत सूक्ष्म असे जीव परमेश्वराच्या तुलनेमध्ये यत्किंचित आहेत आणि अशा जीवांचा विस्तार 84 लक्ष जीवयोनीचा आहे. त्याचं वर्णन समर्थ या समासामध्ये अत्यंत स्पष्टपणे करत आहेत. आणि तरी समर्थ म्हणतात की याही पेक्षा अनंत जीव सृष्टीमध्ये जगतायत आणि ते एका ब्रह्माच्या अधिष्ठानावर आहेत. आणि ते जीव जगत असताना स्वतःचा अहंकार ठेवून जगत आहेत आणि त्यामुळे ते ब्रह्मापासून, परब्रह्मापासून ते वेगळे होतात. म्हणून आपला जीव हा शिवरूप होण्यासाठी तो अहंकार टाकावा. यासाठी समर्थांनी या समासाची रचना केलेली आहे. पण पहिलं मायेचं स्वरूप समर्थ या ठिकाणी सांगत आहेत आणि मायेनंतर आपल्याला पुन्हा त्या परब्रह्म तत्वाकडे घेऊन जात आहेत. समर्थ नेमकं काय म्हणत आहेत ते आता आपण श्रवण करूया. रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेने चिपाडे तयामध्ये. ऐसे नाना जीव असती, पाहो जाता न दिसती. अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेही आहे. श्री समर्थांनी रेणूहून सूक्ष्म किडे, आपण म्हणतो अणु आणि रेणू. मागे आपण पाहिलं होतं की सूर्याच्या कवडशामध्ये दिसणाऱ्या धुळीच्या एका कणाचे 6 भाग केलेले असताना त्याचा 6वा भाग म्हणजे रेणू आहे. आणि त्याही पेक्षा जे सूक्ष्मदर्शिके खाली दिसत नाहीत असेही अनेक जीवजंतू या सृष्टीमध्ये आहेत. म्हणून समर्थ म्हणतायत रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. त्यांचं आयुष्य निपट म्हणजे अगदी थोडं आहे. त्यांचा आयुष्याचा विचार केला तर सकाळी जन्मतात आणि संध्याकाळी मरतात. काही 2 तासासाठी जन्म घेतात आणि मरतात. असे युक्ती बुद्धी तेने चिपाडे तयामध्ये. परंतु अशाही शरीरामध्येही मात्र अंतःकरण पंचकाचा विचार दिसतो आहे. ऐसे नाना जीव असती, पाहो जाता न दिसती. अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेही आहे. तेथे सुद्धा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराने अंतःकरण असे पंचक सगळ्या प्राणीमात्रांमध्ये, जीवजंतूंमध्ये, किड्या मुंगींमध्ये सगळीकडे आम्हाला ते पाहायला मिळतात. कुठला जीव सुटणार नाही की जो अंतःकरण पंचकात नाही. माणसालाच फक्त अंतःकरण पंचक आहे. अशातला भाग नाही. त्या जीवांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या शरीराच्या सामर्थ्याने त्या गोष्टी त्यांच्यामध्ये दिसायला लागतात. त्यापुरते त्यांचे ज्ञान, विषये इंद्रिये समान. सूक्ष्म शरीरे विवरण पाहतो कोण. त्यास मुंगी महाथोर, नेणो चालिला कुंजर. मुंगीस मुताचा पुर ऐसे बोलती. इतके सूक्ष्म किडे आहेत, परंतु त्याही सूक्ष्म किड्यांमध्ये समर्थ म्हणतात विषय आणि इंद्रिय हे समान आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुनच सामान्य येतं पशुवीन राहणार. पशुमध्ये घ्या किंवा नरामध्ये घ्या, सगळ्या जगातील असलेल्या या जीवजंतूंमध्ये विषय इंद्रिय आहेत. त्यांना भूक लागते, आम्हाला भूक लागते. प्रत्येकाची भूक ही भिन्न भिन्न असते.
वाघाची भूक भिन्न आहे, मुंगीची भूक भिन्न आहे, माणसाचीही भूक भिन्न आहे. पण प्रत्येकाला भूक ही समान आहे. सगळ्यांना तहान लागते, पक्ष्यांनाही तहान लागते. जो जीव आहे त्याला तहान आहे, पाण्याची गरज आहे. सगळ्यांना या सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. विषये इंद्रिये समान, सूक्ष्म शरीरे विवरोन पाहतो कोण. अरे आम्ही कितीही पाहण्याचा प्रयत्न केला तरी ते सापडायचे नाहीत. म्हणून ती म्हण प्रसिद्ध झाली आहे की मुंगीस मुताचा पूर. जी मुंगी जिला आम्ही लहान म्हणतो ती सुद्धा इतकी महान वाटते. त्या मुंगीला थोडंसं पाण्याचं ओघळ जरी आला तरी त्या मुंगीला ते पाणी पुराप्रमाणे वाटते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जगामध्ये असलेले जे किडे आहेत ते लहानातील लहान आहेत, सूक्ष्मातील सूक्ष्म आहेत आणि ते महाकाय सुद्धा आहेत. आणि प्रत्येक किडा, प्रत्येक जीव एकापेक्षा लहानात लहान आहे आणि एकापेक्षा मोठ्यात मोठाही आहे. त्याचं वर्णन समर्थ पुढे करता आहेत. ते मुंगी समान शरीरे उदंड असती लहान थोरे, समस्तांमध्ये जीवेश्वरे वस्ती कीजे. परंतु या सर्वांमध्ये जे एकतत्व आहे ते एकतत्व म्हणजे जीवेश्वर आहे. जीवामध्ये वास करणारा ईश्वर म्हणून जीवेश्वर आहे. तो सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे. तो कोणामध्ये सुद्धा कमी नाही, जास्त नाही. आपण कितीतरी अशा गोष्टी पाहतो. ऐसिया किड्यांचा संभार उदंड दाटला विस्तार, अत्यंत साक्षेपी जो नर तो विवरो न पाहे. समर्थ म्हणताय जो साक्षेपी नर आहे. याचा अर्थ ज्या नराने त्याचं साकल्याने सूक्ष्म आणि अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहिलं त्यालाच हे कळू शकतं, इतरांना नाही कळू शकणार. म्हणून म्हटलं आहे नाना नक्षत्री नाना किडे त्यास भासती पर्वता एवढे, आयुष्य ही तेनेची पाडे उदंड वाटे. त्याचं आयुष्य किती आहे तर नाना नक्षत्री नाना किडे त्यांचे भासती पर्वता एवढे ते वाटतात. तुम्ही जुन्या काळी असलेली महाल पाहिले तर आपल्याला असे वाटते की एवढे मोठे मोठे दरवाजे एवढे मोठे कसे काय माणसाने निर्माण केले असतील. ते लोक काय राक्षस होती की काय. मग त्या तुलनेमध्ये आज माणसाचा आकार 5.5 फुटाचा झाला आहे. मानवाच्या तुलनेत जुन्या काळी हजारो वर्षांपूर्वी जे प्राणी जन्माला आले डायनासोर सारखे ते इतके महाकाय होते की आज तसे प्राणी डोळ्यांनी दिसत सुद्धा नाहीत. त्यांचे सांगाडे फक्त शिल्लक आहेत. म्हणून आपण म्हणतो की तशा प्रकारचे महाकाय प्राणी होते. मुंगी आणि हत्ती एवढे म्हणजे मुंगी आणि हत्तीमध्ये आम्हाला दिसणारा फरक केवढा मोठा आहे. म्हणून त्यांचे उदंड वाटे. पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, सर्प आणि मच्छ पाही येण्याची पाडे. पक्षामध्ये जरी आम्ही विचार केला तरी लहानात लहान पक्षी आहे आणि मोठ्यात मोठा गरुड पक्षी सुद्धा आहे. दोघांनाही पक्षामध्ये पंख आहेत पण तो लहानात लहान आहे आणि त्या लहानाच्या तुलनेमध्ये मात्र तो समोरचा प्राणी मात्र महाकाय आहे. पक्ष्यांचा संबंध जर सोडला तर आम्ही प्राण्यांचा विचार केला तर लहानात लहान प्राणी आहे, मोठ्यात मोठा सुद्धा प्राणी आहे. किड्यांमध्ये लहानात लहान किडा आहे आणि मोठ्यात मोठा सुद्धा किडा आहे. प्रत्येक आकारधारी असलेला जीव तो कोणापेक्षा तरी मोठा आहे आणि कोणापेक्षा तरी लहान आहे. याचा अर्थ माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही असं कुणी म्हणू शकत नाही आणि माझ्यापेक्षा कुणी लहान नाही असंही कोणी म्हणू शकत नाही. याचा अर्थ आकार भिन्नता असल्यामुळे ते आपल्याला पाहायला मिळते आणि त्याहूनच शक्ती त्या देहाला प्राप्त झालेली असते. कोणाच्याही शक्ती कोणापेक्षा लहान नाही आणि कोणाचीही शक्ती कोणाशिवाय मोठी नाही. तुलना केली असता मुंगीच्या तुलनेमध्ये हत्तीची शक्ती सहस्त्रपटीने मोठी आहे. पण मुंगीपेक्षा ते सामान्य किडे आहेत, अगदी अत्यंत सूक्ष्म आहेत. त्यांच्या तुलनेमध्ये मुंगीची शक्ती ही 1000 पटींनी मोठी आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत मुंगी पासून थोर थोरे म्हणजे मुंगी सुद्धा थोर होते. चढती वाढती शरीरे
त्यांची निर्धारित अंतरे कळो येती. नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग आणि विरंग, किती म्हणून सांगावे, किती सांगावं. समर्थ म्हणतात त्याचे नाना प्रकारचे रंग आहेत. ते फुल पाखरू जरी आम्ही घेतलं तरी त्याचे रंग पहा, किती गोंडस, किती गोड भगवंताने केलेले रंगकाम किती गोड केलंय. कुठल्याही चित्रकाराला ते जमायचे नाही. फुलाचे रंग किती प्रकारचे आहेत. एका झाडाला अनंत फुलं आहेत, नाना प्रकारचे रंग भरणं भगवंताने ते केलेलं आहे. म्हणून नाना वर्ण नाना रंग एका प्राण्यामध्ये आम्हाला दिसतात. आता हरणाचं रूप पाहिलं, हरण हरणासारखे, पण प्रत्येकाचं रूप भिन्न आहे. एक दुसऱ्यासारखा नाही आणि माणसं एकमेकांसारखी नाही. प्रांत बदलला, देश बदलला, भाषा बदलली, रंग बदलला, रूप बदलला, त्यांचं बोलणं बदललं, चालणं बदलणं, पाहणं बदललं, सगळं बदलतं. डोळ्याचे आकार सुद्धा बदलतात, डोळ्यांच्या आतमध्ये असणारा रंग सुद्धा बदलतो. कुणाचे स्वच्छ पांढरे, कुणाचे पिवळसर, कुणाचे निळे, कित्येक प्रकार भगवंताने निर्माण केले आहेत. किती सुंदर भगवंताने निर्माण केलेला आहे आणि तो भगवंत या रूपाने तो प्रगट होतो आहे. या सगळ्यामध्ये भगवंत पुरून उरलेला आहे, परंतु तो सर्वांमध्ये मात्र एकच आहे. म्हणून समर्थ इथे सांगता आहेत, एके सकुमारे एके कठोरे, निर्माण केली जगदेश्वरी, सुवर्णासारखी शरीरे दैदिप्यमाने. सोन्यासारखं शरीर निर्माण केले. याचा दुसऱ्या अर्थाने अर्थ घेऊ. परमेश्वराने आम्हाला दिलेलं शरीर हे सोन्यासारखंच आहे, पण माणसं सोन्याची किंमत करतात, सोन्यासारख्या मिळालेल्या शरीराची किंमत करत नाही. देह हे एक साधन आहे, पण ते साधन इतकं सुंदर निर्माण केलंय की जगाच्या पाठीवर असा कुठलाही सायंटिस्ट निर्माण करणार नाही. जगाच्या पाठीवर असणारी कुठलीही शक्ती अशा प्रकारचं शरीर निर्माण करणार नाही, जे भगवंताने निर्माण केलेलं आहे. काय ते डोळे निर्माण केले, नाक, पाय, हात, चेहरा, सगळं हात पाय. नुसत्या मानवी मेंदूचा विचार केला तर त्या मानवी मेंदूमध्ये इतक्या गोष्टी भरल्या आहेत, अजून त्याच्या 0.01% सुद्धा वैज्ञानिकांना शोध लागलेला नाही. एवढं सामर्थ्य कुणाचं आहे, ते त्या देहाचं आहे की त्या कर्त्याचं आहे. जर कार्य दिसते आहे याचा अर्थ ते सगळं सामर्थ्य कर्त्याचं आहे, करून न करता आहे. शरीर भेदे आहार भेदे, वाचा भेदे गुण भेदे, अंतरी वसिजे अभेदे एक रूपे. प्रत्येकाचं शरीर भिन्न आहे, आहार भिन्न आहे, भाषा भिन्न आहे. एक त्रासके एक मारके, पाहो जाता नाना कौतुके, किती एक आमोलिके सृष्टीमध्ये. या जगामध्ये केवढं नाना प्रकारचं आहे. प्रत्येकाचं शरीर भिन्न आहे, प्रत्येकाचा आहारही भिन्न आहे. कोणी शाकाहारी आहे तर कोणी मांसाहारी आहे तर कोणी मिश्र आहारी आहे. कुणाला कुणाचा आहार तर कुणाला कुणाचा आहार. म्हणजे सापाला बेडकाचा आहार लागतो तर गरुडाला सापाचा आहार लागतो. प्रत्येक जीव हा जीवावर जगतो आहे, एकमेकांवर अवलंबून आहे. एक जीव दुसऱ्या जीवाला संपवतो आहे. शेवटी आकार संपतो, पण त्यामध्ये असलेलं जे ईश तत्व आहे ते प्रत्येक शरीरामध्ये एकच आहे. प्रत्येकाला भय वाटते. सापाला आम्ही घाबरतो तर साप आपल्याला घाबरतो. आम्ही आमची रक्षा करतो तो त्याची रक्षा करतो. शेवटी दोघांमध्येही जाणीवेच्या स्वरूपामध्ये आम्ही सर्व एक आहोत. म्हणून आम्ही भेद निर्माण करतो आहे दृश्य स्वरूपाचा. म्हणून दृश्य बाजूला टाका, म्हणून दोन गोष्टी बाजूला टाका, म्हणजे तुमचा आकार आणि दुसरं म्हणजे नाम. म्हणून परमेश्वर हा नामारूपातीत आहे हे वर्णन केलेलं आहे. ऐसी अवघी विवरण पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, आपल्या पुरते जाणून राहे किंचित मात्र. आम्ही आमच्या पुरतं थोडंसं जाणतो, विश्वाचं नाही जाणू शकत, ब्रह्मांडाचं नाही जाणू शकत.
कल्पना करा की पृथ्वीच्या मानाने मोहरी जितकी लहान आहे तेवढी ब्रह्मांडाच्या मानाने पृथ्वी आहे. म्हणजे त्यात असलेल्या मोहरीचं अस्तित्व पृथ्वीच्या मानानं किती आहे? यत्किंचित आहे. याला सूक्ष्म म्हटलेलं आहे. काहीही किंमत नाही त्या मोहरीला पृथ्वीच्या मानाने. तशी ही पृथ्वी ब्रह्मांडाच्या मानाने आहे. ब्रह्मांड एवढं विशाल आहे की त्याच्या समोर पृथ्वी मोहरी एवढी आहे. आता त्या मोहरी एवढ्या असलेल्या पृथ्वीवर 84 लक्ष जीव योनी, त्यातला तू कोण? त्यातला तुझा जीव काय? तुझं अस्तित्व काय? याचा विचार जर केला तर मनुष्य सुद्धा या सर्व किड्यांमध्ये सूक्ष्मातीत सूक्ष्म आहे. म्हणून समर्थ इथे पुढे म्हणतायत, नवखंड हे वसुंधरा. नवखंड हे वसुंधरा आहे. वसुंधरा म्हणजे पृथ्वी आहे. सप्त सागरांचा फेरा ब्रह्मांडा बाहेरील निरा कोण पाहे. त्या निरेमध्ये जीव असती पाहो जाता असंख्याती. त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे. त्या जीवांची स्थिती जर आम्हाला जाणायची असेल तर तुम्हाला बुद्धीच पुरणार नाही. नीर म्हणजे पाणी. पाण्यामध्ये सुद्धा अनंत जीव आहेत. तुम्ही सागर पाहता तर त्या सागराच्या जर तळाशी जर गेले तर असंख्य जीव आहेत जे सूक्ष्मातील सूक्ष्म आहेत. आणि महाकाय सुद्धा प्राणी तेथे पाहायला मिळतात. देवमाशासारखे मोठे प्राणी आहेत. माणसाला गिळून नेतील एवढे आहेत. जहाज उलटून टाकतील एवढे मोठे मोठे प्राणी आहेत. जेथे जीवन तेथे जीव. जीवन म्हणजे पाणी. जेथे जीवन तेथे जीव. जीवन म्हणजे पाणी. जेथे जीवन तेथे जीव हा उत्पत्तीचा स्वभाव पाहता याचा अभिप्राय उदंड असे. आता वैज्ञानिक इतर ग्रहांवर जीव आहेत याचं संशोधन करत नाही तर पाणी आहे का याचं संशोधन करतात आहेत. समर्थाने सांगितलं तेच संशोधन आहे की जिथे पाणी आहे तिथे जीव आहे. जिथे पाणी नाही तिथे जीव नाही. जीवसृष्टी तिथेच होऊ शकते जिथे पाणी आहे. म्हणून समर्थ म्हणताय जेथे जीवन तेथे जीव. पृथ्वी गर्भी नाना निरे. नीर म्हणजे पाणी. त्या निरामध्ये शरीरे नाना जिनस लहान थोरे कोण जाणे. एक प्राणी अंतरिक्ष असती तेही नाही देखील क्षिती. वरीच्या वरी उडवून जाती पक्ष फुटल्यानंतरे. काही प्राणी आकाशातच उडतात. पृथ्वीवर फारच कमी येतात. क्षिती म्हणजे पृथ्वी. जोपर्यंत त्याला पक्ष नाही तोपर्यंत तो पृथ्वीवर आहे. पंख फुटले की आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा. तो आकाशात झेप घेतोय पुन्हा पृथ्वीवर येत नाही. नाना खेचरे आणि भूचरे. नाना वनचरे आणि जळचरे. 84 लक्ष योनी प्रकारे कोण जाणे. 84 लक्ष जीवयोनी. अजून त्याचं 80 लक्ष जीवयोनीचं संशोधन विज्ञानाने दिलं आहे. अजून 4 लक्ष शिल्लकच राहिले आहेत. कुठे आहेत तर समर्थ म्हणतायत ते आमच्या डोळ्यांनी सुद्धा दिसणार नाहीत एवढे सूक्ष्म आहेत. उष्ण तेज वेगळे करुणी. जेथे तेथे जीवयोनी. कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे. समर्थ म्हणतायत आता अजून काही प्राणी असे आहेत की जे नुसते उष्णापासून निर्माण झाले. जे केवळ जीवयोनीपासून निर्माण झाले. काही प्राणी तर नुसते कल्पनेने निर्माण झाले. कल्पना केली की प्राणी जन्माला आला. एक नाना सामर्थ्य केले. एक इच्छेपासून झाले. एक शब्दा सरीसे पावले. श्राप देह. उश्राप आहे. श्राप आणि उश्राप आहे. श्रापांमुळे हे देव वेगळे धारण करतात आणि त्यांना उश्राप दिला जातो. त्या शापामुळे त्यांना पूर्व देह प्राप्त होतो. अशा प्रकारे नाना देह निर्माण झाले. अजून काही विद्या आम्ही ज्या पाहतो त्यामध्ये समर्थ म्हणतात एक देह बाजीगरीचे. एक देह ओडंबरीचे. एक देह देवतांचे नाना प्रकारे. एक देह बाजीगरीचे म्हणजे गरुड विद्येचे देव. एक देव ओडंबरी म्हणजे मायेचे देव. एक देह म्हणजे देवांचे देव. एक देह हे सगळे प्राणी मात्र हे सुद्धा सगळे त्या ब्रह्मावर निर्माण झालेले आहेत. ब्रह्माच्या अधिष्ठानावरती आहेत. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तो परमेश्वर रूप एकच आहे. एक क्रोधापासून झाले. एक तपापासून जन्मले. एक उश्रापे पावले पूर्वदेह.
ऐसे भगवंताचे करणे, किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे होत जाते. अशा प्रकारे आपल्या भगवंताची ही सगळी करणी आहे, कधीही विसरू नये. त्या तुलनेमध्ये या सगळ्या देहांचा विचार केला, पृथ्वीवरच्या जगाच्या या सगळ्या ब्रह्मांडाचा विचार केला तर आम्ही आमचं वैयक्तिक जीवन म्हटलं तर ते फारच अल्प आहे आणि ते सुद्धा त्या भगवंताच्या अधिष्ठानावर आहे. म्हणून तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवा असं समर्थ इथे सांगता आहे. जे जे देह अहंकार घेऊन ठेवून जगले ते भगवंतापासून वेगळे झाले. नाना अवघड करणी केली, कोणी देखील ना ऐकली, विचित्र कळा समजली पाहिजे सर्वे. म्हणून ही नाना प्रकारची करणी केली याचा अर्थ कार्य केले. कारण भगवंत करता आहे आणि सृष्टी हे कार्य आहे. हे सगळं जे कार्य आहे हे भगवंताच्या अधिष्ठानावर आहे, परंतु ते मायेमध्ये आम्हाला दिसते आहे. आम्ही त्यालाच खरं मानतो आहे आणि त्यामध्येच अडकतो आहे, परंतु ते खरं नसून ते भगवंत खरा आहे ही गोष्ट समर्थ इथे सांगतायत. आणि माणूस आणि म्हणून अहंकार कसा टाकावा याचं विवरण समर्थ पुढे करता आहेत. थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगेच गर्वे केले, मी ज्ञाता म्हणून. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा बुद्धी कैसी. श्री समर्थ म्हणता आहेत की मनुष्य जन्म घेतल्यानंतर तो त्याच्या पोटापुरता विद्या शिकतो, पोट भरण्याची विद्या, ज्याला आपण अविद्या म्हटलेला आहे. सद्विद्या म्हणजे भगवत प्राप्तीची विद्या आणि पोटापुरता जे शिकणे आहे त्याला अविद्या असं म्हटलेलं आहे आणि त्याला भौतिक विद्या म्हणू. थोडं गायन शिकला, थोडं वादन शिकला, थोडं गणित शिकला, थोडं लिहिणं आलं, थोडं काय पोटापुरतं त्याला विद्या प्राप्त झाली की त्या माणसाला असे वाटते की आपल्यापेक्षा श्रेष्ठ या जगात कुणी नाही, ज्ञानी या जगात कुणी नाही, मीच थोर. अशा प्रकारचा भाव त्याचा निर्माण होतो. म्हणून तो थोरपणाचा भावच माणसाला भगवंतापासून दूर नेतो. तसं पाहिलं तर या जगातील असा कुठला विषय आहे की ज्या विषयामध्ये कोणी परिपूर्ण आहे, ज्यांना असं वाटतं की आपण या विषयात परिपूर्ण आहे. अपरिपक्वतेच ते लक्षण आहे. कुठल्याही महान पुरुषाच्या चरित्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्या चरित्रात, त्यांच्या जीवनात सांगत असताना म्हणतात, मी आयुष्यभर अध्ययन केले, अभ्यास केला, परंतु त्यापैकी माझ्याजवळ सागरातील केवळ फक्त एक ओंजळ आहे. सागर अथांग पसरलेला आहे, तशी विद्या ही अथांग आहे. ज्ञान हे अगाध आहे, जे माणसाच्या शक्तीच्या, बुद्धीच्या आणि आयुष्याच्या क्षेत्रात ते बसत नाही. तसं पाहिलं तर प्राणी मात्राचं प्रत्येक आयुष्य भिन्न भिन्न आहे. पक्ष्यांचं भिन्न आहे, माणसांचं भिन्न आहे, प्राण्यांचं भिन्न आहे, जीवनशैली ही प्रत्येकाची भिन्न आहे. म्हणून समर्थ म्हणतायत या सर्वांमध्ये जो द्रष्टा आहे तो अंतरात्मा आहे. तो अंतरात्माच सर्वांमध्ये तो सर्वात्मा म्हणून वास करतो आहे. त्याचा महिमा कळण्यासाठी जी बुद्धी प्रस्तावते याला खरी सद्विद्या म्हणतात. मला मी ओळखणे हे सर्वात कठीण आहे. जो स्वतःला ओळखतो त्याला इतरांना ओळखायची गरज राहत नाही. म्हणून त्यासाठी अंतर्मुखता हे अध्यात्मशास्त्रामध्ये महत्वाची सांगितलेले आहे. मनुष्य मुळात बहिर्मुख आहे. जन्म झाल्यानंतर त्याला आजूबाजूचं सर्व दिसू लागते आणि त्याचाच तो अभ्यास करू लागतो. हे काय, कसं, याचं संशोधन तो करतो. पण समर्थ म्हणतात या जगाकडे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे पहा आणि तुम्ही कसे निर्माण झाले याचा विचार करा तर ते मोठं अद्भुत आहे. समर्थ म्हणतात सप्त कंचुक ब्रह्मांड, त्यात सप्त कुंचक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती. सप्त कंचुक ब्रह्मांड, ब्रह्मांड आणि पिंड. पिंड या शब्दाचा अर्थ शरीर आणि ब्रह्मांड जे शरीरात आहे म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी. हे वचन ज्याप्रमाणे सिद्ध आहे त्याचप्रमाणे पिंडामध्ये 7 प्रकारची कंचुक आहेत. त्यामध्ये अहंकार, महत्त्व आणि पंचमहाभूत, आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी. यामुळे हे हा पिंड तयार झालेला आहे. समर्थ म्हणता आहेत आपल्या देहातील न कळे. अरे बाबा, तुझ्या देहातलंच तुला कळत नाही.
किती नाड्या आहेत, किती हाडं आहेत, किती किती प्रकारचे घटक या शरीरामध्ये आहेत. पंचमहाभूत कशा कशा प्रकारे रूप बदलून आपल्या देहामध्ये वास करतात आहे, हे माझं मलाच कळत नाही. विज्ञानाने अभ्यास करून या शरीराचा केवळ 2-3% अभ्यास केलेला आहे. या पलीकडे त्या विज्ञानालाही ते माहीत नाही. जिथे वेदनीती म्हणता, जिथे मानवाची बापुड्याची बुद्धी किती चालायची, आम्ही आमच्या ब्रेनचा जर विचार केला, तर मेंदूचा जर विचार केला, तरीही या मेंदूमध्ये जे आहे त्याचं संशोधन करणं मानवाला शक्यच नाही. खूप प्रयत्न चालू आहे, पण तरी सुद्धा काहीच फक्त टक्केवारी आपल्याला माहीत आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, तुला कळत नाही. आपल्या देहातील न कळे माते अवघे कैचे कळे. लोक होती उतावळे अल्पज्ञाने. किती अल्पज्ञान आहे. थोडंसं माणसाला काही आलं तर माणसाला गर्व येतो. मग कुठल्याही क्षेत्रातलं घ्या. अनुरेना ऐसे जिनस, त्यांचे आम्ही विराट पुरुष. आमचे उदंडची आयुष्य त्यांच्या हिसेबी. बाकी प्राणी मात्रांच्या आयुष्याचा जर विचार केला तर ते प्राणी मात्रांचं आयुष्य फारच अल्प आहे. फुलपाखराचं आयुष्य पहा बरं, किती असेल. आज जन्माला येतं आणि 10 दिवसांच्या आतमध्ये मरण पावते. काही तासांचं त्यांचं आयुष्य आहे, पण त्या तुलनेमध्ये माणसाचं आयुष्य हे सहस्त्रपटीने आहे. म्हणून त्या आयुष्याचा आपण योग्य उपयोग करून घेणे हाच खरा विवेक आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्ता याचे असती अनेक, जाणे सर्व ही कौतुक ऐसकायचा. धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंत करणी, उगीच हंता पापीने वेढा लावी. म्हणून समर्थ म्हणतायत, मी म्हणू नका, मी करता ऐसे म्हणती तेने तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. आम्हाला सर्व सुख हवं असेल तर त्या भगवंताला जाणलं पाहिजे, त्याला ओळखलं पाहिजे आणि त्याला मोठेपणा द्यायला पाहिजे. कीर्ती आमची नाही, कीर्ती त्याची आहे. तुमचं स्वतःचं काय सामर्थ्य हो. माणसाचं एवढं सुद्धा सामर्थ्य नाही की आपल्या सामर्थ्याने पापणी उघडू शकतो आणि आपल्या सामर्थ्याने पापणी बंद करू शकतो. तुम्ही म्हणाले कसं काय शक्य आहे. आमच्या शरीराच्या शक्तीनेच आम्ही आमच्या डोळ्याच्या पापण्या उघडतो, सामर्थ्याने सर्व काम करतो. पण जेव्हा मनुष्य मृत्यूशय्येवर असतो तेव्हा डॉक्टरला डोळ्याची पापणी उघडून बघावी लागते, त्या टॉर्चवरून पाहावे लागते की याच्यामध्ये जीव आहे की नाही. मग ते सामर्थ्य तुमचं असेल तर ते केव्हा करता यायला हवं हो. याचा अर्थ तुमचं ते सामर्थ्य नाही, त्या भगवंताच्या अस्तित्वाचं ते सामर्थ्य आहे. तो जर नसेल तर देह असून सुद्धा निरुपयोगी आहे. मुळा देह हा जड आहे. भगवंत हा आपल्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे त्याला चैतन्य रूप प्राप्त झालंय, म्हणून चैतन्य परब्रह्म असं म्हणतो. अशा प्रकारे समर्थ म्हणतायत, अहंता सांडून विवरणे, कित्येक देवाचे करणे, पाहता मनुष्याचे जिने थोडे आहे. माणसाचं आयुष्य तसं थोडंच आहे, कारण माणूस जन्माला आल्यापासून 100 वर्षांचं आयुष्य जरी आम्ही म्हटलं तरी 100 वर्षांच्या आयुष्यामध्ये आमचं फक्त आमच्या उद्धारासाठी किती वेळ जातो आमचा. विचार करा बरं. 24 तासामध्ये माणूस अर्धा तास सुद्धा भगवंताच्या चिंतनामध्ये राहत नाही. याच्यासारखं दुर्दैव काय म्हणावं. माणसाला खास आयुष्यामध्ये 100 वर्षाचं आयुष्य जरी मिळालं असेल तरी त्यातलं अर्ध आयुष्य आमचं झोपण्यात जाते. आता राहिलेल्या 50 वर्षाच्या आयुष्यापैकी 25 वर्ष आयुष्यामध्ये 12 वर्ष बालपण, 12 वर्ष खाटेवर, म्हणजे त्यातलं 25 वर्ष पुन्हा निघून गेले. आता राहिलेलं फक्त आमच्या हातात 25 वर्षाचं आयुष्य. त्यात आम्ही काय करतो. नोकरी करतो आहे, पोटापुरतं आम्ही अन्न कमवतो आहे, अन्न कमवतो आहे, पोटापुरता पैसा कमवतो आहे, यासाठी आयुष्य खर्च करतो. मग शेवटी काय. माणसाच्या हातात आयुष्य आहे. ज्याप्रमाणे पाण्यावर तरंग असतात, त्यांचे बुडबुडे असतात, त्या बुडबुड्यातला किती आयुष्य आहे हो बुडबुड्यांना, तेवढंच आयुष्य माणसाच्या हातात आहे. म्हणून त्या आयुष्याचा आम्ही सदुपयोग करणे गरजेचं आहे. आणि तो सदुपयोग म्हणजे काय हो, तर आपलं आयुष्य भगवंतासाठी वाहणे. म्हणून समर्थ इथे तेच सांगतायत की बाबा तुझं आयुष्य तसं थोडंच आहे. त्या थोड्या आयुष्यामध्ये आणि पुन्हा आमचं आयुष्य कधी संपेल हे आम्हाला काहीच माहिती नाही.
मरण हा तो चुकेना, देह वाचविता वाचेना. कधी माणसाचं मरण येईल सांगता येत नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे, म्हणून कीर्ती सौरवावे येणे प्रकारे. आपणासी आहे मरण, म्हणून राखावे परेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे. समर्थ म्हणतायत मरणाचे स्मरण असणे याचा अर्थ हरिभक्ती करणे आहे. ज्याला मरणाचं स्मरण आहे, आम्ही मरतच नाही, आम्ही मरणारच नाही, अशा आविर्भावात जगणारे माणसं जीवनामध्ये काही प्राप्त करत नाही, भगवत भक्ती करत नाहीत, अहंकारामध्ये जगतात, मी करत राहतात आयुष्यभर. ज्या नश्वर गोष्टी आहेत त्या प्राप्तीसाठी त्याची तळमळ असते. लोकेशना, वित्तेशना, धनेशना यामध्ये ते गुंतलेले असतात. म्हणून समर्थ म्हणतायत, थोडे जिने अर्धपुडी काया, गर्व करीती रडाया, शरीर अवघे पडाया वेळ नाही. शरीर पडायला वेळ नाही. आता होता हो अर्ध्या तासापूर्वी माझ्याशी बोलला, आता होता मी अर्ध्या तासापूर्वी त्याच्याशी बोललो, आणि आताच कसं काय गेला सांगताच येत नाही कोणाचं काय आहे. आता तर मरण इतकं स्वस्त झालेलं आहे आणि इतकं सोपं झालेलं आहे की लोक कधी आणि कसे मरतील हे सांगताच येत नाही. जुन्या काळी वृद्धापकाळी लोक जात होते. 100 वर्षा अधिक आयुष्य झालं की तो जाणार आहे असं त्यालाही माहीत असायचं. पण आता वयाचं बंधन राहिलेलं नाही. माणूस इथे म्हटलं आहे शरीर अवघे पडाया, म्हणून इथे म्हटलं आहे शरीर अवघे पडाया वेळ नाही. कुच्छिळ ठाई जन्मले आणि कुच्छिळ सरसेची वाढले, यास म्हणती थोरले कोण्या हिसेबे. आता तो जन्माला आला, ते आयुष्य ते शरीर जे आहे ते कुठे जन्माला आलं त्याचं वर्णन समर्थ म्हणतायत. कुच्छिळ ठाई जन्मले आणि कुच्छिळ रसेची वाढले, यास म्हणती थोरले कोण्या हिसेबे. कुच्छिळ आणि क्षणभंगूर, अखंड व्यथा चिंता दूर, लोक उगेच म्हणती थोर वेडपण. माणसाचं आयुष्य जन्माला आला तो जारज असल्यामुळे तो जारातून निर्माण झालेला आहे. आईच्या उदरातून जन्म घेतला, ते कुच्छिळ स्थान आहे. म्हणून तसे जे शरीर आहे त्याला आम्ही निर्मळेचा सोहळा कसा काय करावा. वरी कितीही चांगले कपडे घातले असले तरी सुद्धा त्याचा देह मात्र तसाच आहे. काया माया दो दिसाची, आदी अंती अवघीची, झांका तापा करून उगीची, थोरी दाविती. थोरी दावणे याचा अर्थ मोठेपणा दावणे. माणूस आयुष्यभर चांगले कपडे घालतात, फिरतात, आणि जेव्हा तो मरणाच्या अवस्थेत असतो तेव्हा त्याला त्याच्या कपड्याची सुद्धा भान नसते की आपले कपडे कुठे आहेत आणि ते आपण कपडे स्वच्छ घातले का, ते इस्त्रीचे आहेत का, त्याच्यावर अत्तर लावलंय का. अहो तिथे दुर्गंधीच राहते. जन्मापूर्वी काय आणि मरताना काय. समर्थ म्हणतात आदी अंती, आदी म्हणजे सुरुवातीला आणि अंती म्हणजे मरताना. आदी अंती अवघीची, झांका ताप करून उगीची, थोरी दावती. अरे कितीही तुम्ही झाकाझाक करण्याचा प्रयत्न करा, परंतु ते उघडं जे शरीर आहे ते शेवटी उघडच जाणार आहे. तुम्ही झाकण्याचा कितीही प्रयत्न केला ते उघड आहे आला आहे आणि उघडच जाणार आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे झाकिले तरी उपंडर पडे. उपंडर याच्या शब्दाचा अर्थ उलट. झाकिले तरी उपंडर पडे, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोणी विवेके पवाडे तोची धन्य. मेल्यानंतर माणसाला 24 तासांच्या आतमध्ये स्मशानात घेऊन जातात, त्याची विल्हेवाट लावतात. कारण घरात ठेवला तर दुर्गंधी येईल. म्हणजे माणसाच्या जीवनाला किती क्षणभंगुरत्व आहे आणि ज्याच्यासाठी आपण धडपड करतो ती कुठलीही गोष्ट आमच्याबरोबर येत नाही. करोडो रुपये जरी जमा केले असतील, त्याने कमवले असतील, तरी त्यातला 1 रुपया सुद्धा आपल्या प्रेताबरोबर येत नाही, काहीही शिल्लक राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात जो कोणी विवेकी असेल तो भगवंताची भक्ती करेल. म्हणून विवेक म्हणजे काय तर भगवंताचं स्मरण आहे, आणि अविवेक म्हणजे काय तर भगवंताचं विस्मरण आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे उगेची कासया तंडावे,
मोडा अहंतेचे पुडावे, विवेके देवास धुंडावे, हे उत्तमोत्तम. समर्थांनी शेवटच्या ओळीमध्ये एक महत्वाचा विचार मांडलेला आहे. उगेची कासया तंडावे, मोडा अहंतेचे पुंडावे. अहंता जी आहे ती माणसाची संपली पाहिजे. कशासाठी वाद, कशासाठी भांडण, कशाचा गर्व, सर्व इथेच टाकावं लागणार आहे. इथेच ठेवून जाणार आहोत, कोणी काही घेऊन जाणार नाही. हा भाव अंतरी जर आमचा टाकला असेल तर त्या भावाला आम्ही आयुष्यभर चालत असू. तर मनुष्य तो विवेकी आहे. सगळं सोडावं लागणार आहे, इथलं इथेच राहणार आहे, कोणी कोणाचं नाही आहे, हा भाव धारण करा. येतानाही रिकामे आलो, जातानाही रिकाम्याच हाताने जाणार आहोत. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, अवघी सोय रे सुखाची, ही तुझ्या सुखदुःखाचे सांगा की नव्हे. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपली मानिली, कैसे रे पडत मूर्खा. समर्थ आपल्याला जाग करताना किती सांगतात आहे. कोण कुणाचे पाईल बाचे, सर्व धनाचे काम. सगळे जे आहे ते आपल्या स्वार्थाचे आहे, म्हणून घ्यावा जानकी जीवन राम. म्हणून त्या भगवंताचं स्मरण करा. त्या भगवंताच्या स्मरणामध्ये आपलं आयुष्य जर खर्च केलं तर आपला देह खऱ्या अर्थाने धन्य होईल. तीच गोष्ट समर्थ इथे सांगता आहेत. विवेके देवास धुंडावे, हे उत्तमोत्तम. विवेके देवास धुंडावे याचा अर्थ शोधावे. विवेकाने भगवंताचा शोध घ्या. आणि तो शोध घेता घेता असे लक्षात येते की तो कुठेही नाही, तो तुमच्या आमच्या अंतरात वसलेला आहे. म्हणून मीच परब्रह्म आहे, माझा आत्मा हा ब्रह्म आहे, तो मीच आहे. या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तरच तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. अशा प्रकारे सूक्ष्म विचार करा. वाईट विचार मनातून काढून टाका. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म जीव निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.